गोलंदाजी मात वरती त्याचा म्हणजे पॉवर प्ले दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचं दुसरं शतक. एक अनोखी शैली होती आणि त्याचा बरोबर फायदा घेतलाय का? नक्कीच घेतलाय. एक गोल्डन विकेट पाहायला मिळते. गरीब होतोय निश्चित काम सारखा मोठा हादरा लागतो होते राजमुद्रा इंडिया संघाला आणि एक कमबॅक पाहायला मिळाला. चेंडू पर्यंत रोमांचक ठरेल यात कोणताच प्रश्न नाही. चला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते अथर्व चिगुळकर आणि पहिल्या चेंडूवर त्याला बीट केलंय, थांबवून ठेवलंय जागेवरती, कारण की बॉलच्या गतीमध्ये परिवर्तन केलंय. जे ऍक्शन आणि बॉल रिलीज केल्यानंतरची जी स्पीड आहे त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे डिफरन्स पाहायला मिळाले. आमचा पुढील चेंडू यावेळी आपटला शॉट ऑफ लेंथ, तिथे अक्षरशः खराब असल्याने चेंडू अडलाय आणि एक धावेने समाधान मानतायत. 8 धावा स्कोअर वरती पाहायला मिळतात. नक्कीच आतापर्यंत आमचे चेंडू झालेत 3 आणि 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केल्याने एक महत्वपूर्ण विकेट त्याने कमावले. ते सूर्य कसं बक्षीस लागलंय 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस वैभव कदम यांस करू लागले पाहायला मिळतंय. लालच केलेली परंतु विकेट किपर कडून होत की गोलंदाजी भन्नाट राहिले आतापर्यंत जगडून ठेवले फलंदाजांना. यावेळी हात मोकळा केलाय, चेंडू जातोय, इथे क्षेत्ररक्षक येतील नंबरच्या दिशेला डीप पॉइंटला. 2 धाव सुखरूपरित्या पूर्ण केले. चांगलं बॉलिंग पाहायला मिळते. नितेश फलंदाजीवर कमतरता पाहायला मिळाली, परंतु गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत 11 धावा सुखरूपरित्या प्राप्त केलेत. एक मोठा फटका लागला, परंतु त्यानंतर टीमला सावरलंय ते सचिन वांगडे आणि अथर्व चिगुळकर आणि एक अतिरिक्त धाव आता आपल्याला पाहायला मिळते. एक अतिरिक्त धावेने धावा हे आपल्याला नुकसान पोहोचू शकतात. शेवटचा चेंडू हलक्या त्याने पुश केलाय, मागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होईल, उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केले. नंतर धावसंख्या 13 वरती पाहायला